कुरुंदवाड पोलीस ठाण्यासमोर दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न। कुरुंदवाड तालुका शिरोळ इथं सन्मती सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजीच्या अब्दुल्ला शाखेतील बोगस कर्ज प्रकरणात कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ सचिन मेथे व त्यांची पत्नी संगीता मेथे यांनी 15 ऑगस्ट रोजी कुरुंदवाड पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। दाम्पत्यानं पोलीस ठाण्यासमोर डिझेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांना ताब्यात घेतलं। यावेळी पोलीस व तक्रारदार यांच्यात झटापट झाली। संगीता मेथे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी 21,50,000 रुपयांच्या ठेवींवर बँकेच्या तळंगे शाखेत बोगस कर्ज काढून ते मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांच्या नातेवाईकांच्या नावे वर्ग केल्याचा आरोप केला। 7 एप्रिल 2025 रोजी त्यांनी अशोक पाटील यांच्यासह एकूण 24 जणांच्या विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। मात्र गुन्हा नोंदवला न गेल्यानं 7 जून रोजी त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता। त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने एका आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मेथे यांचा आरोप आहे की वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही कारवाई झाली नाही। उलट 11 ऑगस्ट रोजी त्यांचा तक्रार अर्ज निकाली काढल्याचं पत्र देण्यात आलं। बँकेचे संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संगनमतानं स्वतःवर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला। या अन्यायाच्या निषेधार्थ त्यांनी कुटुंबासह आत्मदहनाचा निर्णय घेतल्याचं सांगत या प्रकरणी निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, मुख्यमंत्री, गृहमंत्री आदींकडे पाठवण्यात आल्या होत्या। सबसिडी मिळते म्हटलं, परत सबसिडी मिळत नसलं तर तुम्ही पैसे परत ठेवून घ्या आणि परत मोडून घ्या म्हणून सांगितलेलं। मग त्याची सबसिडी आली नाही म्हणून तिने परत पैसे कोणाकोणाला दिले। कुठले तळंदग्याची शाखा म्हणून तळंदगा काय आम्ही काय बघितलं बी नाही आणि तिकडे गेलं बी नाही। मग असं करून त्यांनी फसवणूक केल्या। 4 महिने झाले इथं केस हे केले। त्यांनी बघू 3 वेळा आंदोलन करण्यासाठी हे केलं, माघार घेतलं। 4था फेर आता 3 दिवस झालं लोक गेलता, हुडका लागले, कुठं सापडला नाही। आता येऊन इथं पोलीस स्टेशनमध्ये बघितलं।